welcome to my channel, that is More English. After a long time I'm meeting you in this video. So far the writing skills are concerned, we have seen in my earlier video that summary writing. Today we are going to see one of the very important topics related to creative writing skill. Okay. जसं की मी आधी एकदा एका व्हिडिओमधून तुम्हाला समरी रायटिंगबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती आणि समरी रायटिंगबद्दल एक सेपरेट युनिट आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे असं मी तुम्हाला मेन्शन केलं होतं. तुम्ही बघू शकता 2.2 नावाचं जे या आधीचं युनिट आपण बघितलेलं आहे, दॅट इज विच इज बेस्ड ऑन समरी रायटिंग. थोडंसं 3.1 युनिट नंबर 3.1 दॅट इज समरी रायटिंग. त्यानंतर आपण 3.2 माइंड मॅपिंग बघितलं होतं, ज्याच्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्याला आपण पाहिलेली आहे. अँड अगेन आय एम गोइंग टू क्रिएट ब्रेन स्टॉर्मिंग ऑन माइंड मॅपिंग व्हेरी सून. ओके, सो इन दिस व्हिडिओ आपण नोट मेकिंग असा एक टॉपिक आपण बघायचा आहे. जसं की तो पूर्वीच्या सिलेबसला नोट मेकिंग हा रायटिंग स्किलमध्ये सेपरेट असा टॉपिक होता. इथं आता त्याच्यावरचं एक आपल्याला सब युनिट आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय नोट मेकिंग, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग, व्हॉट वी हॅव टू डू इन दिस टॉपिक टू गेट थ्रू आउट मार्क्स. सगळं आपण हे डिटेल्स बघायचे आहेत. बट बिफोर दॅट मला सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानायचे आहेत एका कारणासाठी की आज माझ्या चॅनलला जवळपास 11,000 व्ह्यूज, म्हणजे मोर दॅन 11,000 व्ह्यूज आज झाले. त्याबद्दल थँक्स अ लॉट. असंच सहकार्य करा आणि तुम्हाला जितकं म्हणून माझ्याकडून शिकता येईल तेवढं तुम्ही शिकू शकता. आय एम गोइंग टू मेक व्हिडिओज ऑन डिफरंट टॉपिक्स. वेल, तर नोट मेकिंग असा एक आपला टॉपिक बघायचा आहे. आज आपण नोट मेकिंग ह्या व्हिडिओच्या द्वारे आईस ब्रेकर, देन ॲक्च्युअल टॉपिक अँड ब्रेन स्टॉर्मिंग असं सगळं आपण एका व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ओके, तर आपण वेळ न घालवता आपण आईस ब्रेकर्सकडे जायचं आहे. आय विल जस्ट read the activity first and then with the help of the board we are going to discuss that. Complete the web. आपल्याला वेब डायग्राम जी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. वी टेक नोट्स ऑफ असा आपल्याला सेंटर दिला आहे वेबचा आणि एक त्यांनी आपल्याला क्लिअर दिला आहे, दॅट इज स्पीच. बाकीचे राहिलेले जे आहेत ते आपण बोर्डच्या साहाय्याने बघूया. लेट्स कम. वेल, सो दिस इज द सेंटर वी टेक नोट्स ऑफ. आपण कशा कशाच्या नोट्स घेतो म्हणजे टेकिंग नोट्स याच्याबद्दल इथं डिस्कस केलं आहे. दे हॅव गिवन, द टेक्स्टबुक हॅज गिवन हिअर द फर्स्ट वन, दॅट इज द स्पीच. वी टेक नोट्स ऑफ स्पीच. एखाद्याचं भाषण असेल तर त्याच्यातून आपण नोट्स घेत असतो. सेकंड थिंग आय हॅव रिटन हिअर आर्टिकल्स. एखादा लेख असेल आर्टिकल तर त्याच्यातून आपण नोट घेत असतो. बुक, एनी बुक, बुकमधून आपण नोट्स घेत असतो. देन लेक्चर ऑफ द टीचर, एनी लेक्चर ऑफ एनी सब्जेक्ट. नोट टेकिंग जे म्हणतो आपण तर ते नोट टेकिंग या पद्धतीने केलं जातं. म्हणजे हे त्याचे आपल्याला हा वेब बघता येईल. स्पीच, आर्टिकल, बुक अँड लेक्चर्स, दीज आर द सोर्सेस ऑफ टेकिंग नोट्स. ओके, नाउ द सेकंड ऍक्टिव्हिटी इन आईस ब्रेकर्स इज दिस. डिस्कस इन ग्रुप्स व्हाय यू टेक नोट्स. सो दे हॅव प्रोव्हाइडेड हिअर first example of why take notes. Number 1, and I have written here on the board also. Okay, so why take notes? This is the title, and these are the answers. First have been given here. Improvement in listening becomes an active process. Improvement in listening becomes an active process. Notes का घेतो आपण तर ऐकण्याची जी प्रोसेस आहे ती ऍक्टिव्ह होऊ शकते. सो त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. बिकॉज वी लिसन विथ कॉन्सन्ट्रेशन द स्पीच, लेक्चर और एनी ऑडिओ मटेरियल. देन सेकंड थिंग, व्हाय टेक नोट्स? बिकॉज reduce study time and very helpful during revision. You can write here, you can just see here, during revision. Okay, so this is second reason for taking notes.
Third one, helps in presenting impressive assignments. Fourth one, leads to better academic performance overall. म्हणजे अशा कारणाने आपण नोट्स घेतो. का आपण घेतो तर हे जे डायग्राम आहे तर मी ती डायग्राम तुम्ही बघू शकता ती इथं पूर्ण केलेली बघायला मिळेल. ओके, इम्प्रूव्हमेंट्स अगेन आय रिपीट व्हाय टेक नोट्स. इम्प्रूव्हमेंट्स इन लिसनिंग becomes an active process. Then second, reduce study time and very helpful during revision. Third one, that is helps in notes helps in presenting impressive assignments. Fourth one, that is leads to better academic performance overall. हे ओव्हरऑल अकॅडमिक परफॉर्मन्स आपल्याला चांगला हवा असेल तर त्यासाठी म्हणून आपण नोट्स केल्या जातात. सो दिस इज द सेकंड ऍक्टिव्हिटी. आय रीड थर्ड वन. ओके, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. Better notes will help you remember concepts, develop meaningful learning skills, and gain better understanding of a topic. Discuss in groups different styles or methods you use in your note making or note taking. For example, to underline important facts. म्हणजे तुम्हाला चांगल्या नोट्स तयार करायचे असतील, लक्षात ठेवण्यासाठी कन्सेप्ट्स ज्या असतील किंवा अगदी मिनिंगफुल डेव्हलपमेंट तुम्हाला लर्निंग स्किल्सच्या बाबतीत करायचे असतील, येस, तर तुम्ही येस ऑर गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक. एखाद्या टॉपिकचं चांगलं अंडरस्टँडिंग आपल्याला करायचं असेल तर ह्याच्याबद्दल डिस्कस इन ग्रुपमध्ये डिस्कस करा. कुठल्या कुठल्या पद्धती आहेत नोट टेकिंगच्या और नोट मेकिंगच्या, बोथ नोट मेकिंग नोट टेकिंगच्या कुठल्या कुठल्या. फॉर एक्झाम्पल, आपण नोट टेकिंग करताना अंडरलाईन करतो, काही वेळेला आपण तिथं स्टार मार्क करत असतो. ओके ओके, नाव वी विल जस्ट रीड सम पोर्शन ऑन पेज नंबर 148 regarding note making and note taking, and then we will try our best to find out the difference between note taking and note making. खरं तर आपण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नोट टेकिंग आणि नोट मेकिंग. हे लक्षात ठेवा. बोथ स्किल्स आर टोटली डिफरंट. ओके, नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. म्हणजे लेक्चरच्या दरम्यान जी प्रोसिजर केली जाते विद्यार्थ्यांकडून, तर तिला नोट टेकिंग आपण म्हणूया. नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ पॅरेग्राफ और एनी कंटेंट which contains the main points and supporting details of what is heard during lectures or speech. म्हणजे नोट टेकिंगच्या बाबतीत काय म्हणजे एका ग्लान्समध्ये एखाद्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं ॲक्च्युली ते आपण तिथं फक्त असं कटाक्ष, ग्लान्स म्हणजे कटाक्ष टाकल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं मुख्य मुद्दे कुठले आहेत आणि त्याचे सपोर्टिंग जे आहेत म्हणजे उपमुद्दे कुठले आहेत हे लेक्चरमध्ये ऐकलेले ते तिथं लक्षात येतात किंवा एखाद्या भाषणामध्ये ऐकलेले असतात ते. टेकिंग नोट्स व्हाईल रीडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस. म्हणजे वेगवेगळ्या हेतूने आपण वेगवेगळे पुस्तक वाचत असतो आणि त्यासाठी आपण नोट्स म्हणजे टेक नोट्स म्हणजे याला टेकिंग नोट्स म्हणजे याला टिप्पण म्हणतो आपण, ते बनवत असतो. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Note taking is a passive and note making is a very active one. So more active and focused writing skill where a concrete connection between all relevant concepts and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method like points, tree diagram or a table or charts etc. तर नोट मेकिंग ही अतिशय ॲक्टिव्ह असलेली अशा प्रकारची फोकस्ड रायटिंग स्किल आहे, लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला जे रिलेव्हंट पॉईंट्स आहेत ते एकत्र घेऊन, रिलेव्हंट वर्ड्स आहेत ते एकत्र घेऊन, इरिलेव्हंट जे आहेत ते बाजूला आपल्याला करावे लागतात. मग वेगवेगळ्या पद्धती आहेत नोट मेकिंगच्या. मग काही पॉईंट्सच्या माध्यमातून आपण नोट मेकिंग करतो. समटाईम्स ट्री डायग्राम असतो, काही वेळेला टेबल दिला जातो, चार्ट दिले जातात, मग फ्लो चार्ट असेल, पाय चार्ट असेल, ग्राफ दिले जातात. अशा पद्धतीनं आपल्याला नोट मेकिंग करावं लागतं. सो दिस इज लिटल बिट इंट्रोडक्शन ऑफ नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. नाव व्हॉट एक्झॅक्टली आर द सिमिलरिटीज बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. आपण जरा बघूया. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर एव्हरी आर गोइंग टू सी सिमिलरिटीज बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग.
म्हणजे आपण फरक बघितला. आता आपण काय करूया, त्याच्यात साम्य काय बघूया दोन्हीमध्ये, नोट मेकिंगमध्ये आणि नोट टेकिंगमध्ये. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अन एक्झामिनेशन. दोन्हीही अत्यंत सोपं असं रेफरन्स किंवा संदर्भ, प्रिपरेशन तयारी जी अभ्यासाची आपण करतो एक्झामच्या टायमिंगमध्ये, तर ते त्याच्यासाठीचं मटेरियल हे दोन्हीही पुरवतात, म्हणजे दोन्ही हेल्पफुल आहेत. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्सेस. म्हणजे दोन्हीही विद्यार्थ्यांना ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या घटना आहेत वाचलेल्या अभ्यासलेल्या, तर त्या लक्षात ठेवण्यासाठी मदत करत असतात. अगदी रीडिंगच्या वेळेला असेल किंवा लिसनिंगच्या वेळेला असेल तर ते मदत करत असतात. ओके, बोथ हॅव द सेम पर्पज दॅट इज फॉर द स्टुडंट्स टू एक्सेल इन देअर स्टडीज. दोघांचा एकच हेतू आहे, अँड दॅट इज टू एक्सेल द स्टुडंट्स इन देअर स्टडीज. अभ्यासामध्ये त्या विद्यार्थ्यांना एक्सेल बनवणं. नेक्स्ट नंबर, बोथ हेल्प द स्टुडंट्स टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. दोन्हीही म्हणजे नोट टेकिंग नोट मेकिंग दोन्हीही विद्यार्थ्यांचं लक्ष एकाग्र करण्याचं काम अतिशय परिणामकारक करत असतात. नाव नोट टेकिंग अँड नोट मेकिंग असा एक टेबल फॉर्म आपल्याला पेज नंबर 148 वरती दिला आहे. यू कॅन जस्ट सी अँड you just open your books and you can just read that one also, note taking and note making. Now I will read some portion of note taking and some portion of note making and then give you the explanation. Note taking, only jotting down points involves no sight interpretation. note taking मध्ये फक्त पॉइंट्स टिपून घेतले जातात, पॉइंट्स टिपणे म्हणतो आपण, तर ते केलं जातं आणि इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. आणि काही इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये दुसरं कुठलं कशाचं नसतं. बट नोट मेकिंग हेल्प्स द स्टुडंट्स टू सी ईच पॉइंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ ईच अदर. पण हे नोट मेकिंग जे आहे ते विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्दा क्लिअर म्हणजे लिंक करण्याचं काम तो करतो, किंवा कनेक्शन जे म्हणतो त्या मुद्द्यांचं एकमेकांशी असलेलं, जसं मेन पॉईंट, सपोर्टिंग पॉईंट्स, देन म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्सरीच्या कॅटेगरीज असतात, ज्या स्टेप्स असतात नोट मेकिंगमध्ये, तर त्या लिंक करण्याचं काम नोट मेकिंगमध्ये केलं जातं. नेक्स्ट नोट टेकिंगच्या बाबतीत बघूया आपण. व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. खूप कमी चेंज, कारण स्पीच जे चालू असतं किंवा लेक्चर जे चालू असतं, लेक्चरमधले मुद्दे घेतलेले असतात, त्यामुळे चेंज करण्यासाठी फार तिथं वाव नसतो किंवा जागा नसते. आणि नोट मेकिंगच्या बाबतीत इझियर टू चेंज द नोट्स मेड. तुम्ही तयार केलेल्या नोट्स असतात ना, तर त्या नोट मेकिंग जे म्हणतो आपण मुद्द्याच्या आधारे केलेलं असतं, ते तुम्हाला चेंज करता येतं. ओके, टेकिंग पॉईंट्स फ्रॉम नोट टेकिंगच्या बाबतीत बघा. टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. आता ज्यावेळी पॉईंट्स घेत असतो एकाच वेळेला आपण एका सोर्सकडून, एका स्रोताकडून आपण ते पॉईंट्स घेत असतो. म्हणजे एखाद्याचं लेक्चर चालू असेल तर लेक्चरमधनं आपण घेतो, एखाद्याचं भाषण चालू असेल तर भाषण, हे त्यावेळेला एकच सोर्स असतो. ऑन द अदर हँड नोट मेकिंगच्या बाबतीत बघा, इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. पण नोट मेकिंगच्या बाबतीत वेगवेगळ्या सोर्सेसकडून आपण पॉईंट्स घेऊ शकतो. नोट टेकिंगच्या बाबतीत बघा, लेस अंडरस्टँडिंग, कमी समजायला ते कमी असतं थोडंसं, आणि नोट मेकिंग जर म्हणाल तर मोर अंडरस्टँडिंग. नेक्स्ट पॉईंट, नोट टेकिंग पॉईंट्स आर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डिरेक्टली. नोट टेकिंगमध्ये पॉईंट्स आणि नोट्स जे असतात त्या फुल फॉर्ममध्ये म्हणजे पूर्ण वाक्यात लिहिले जातात. अजून महत्त्वाची गोष्ट की पॉईंट्स जे दिलेले असतात तर ते जसे सोर्सेस म्हणजे लेक्चर देणार असेल, भाषण देणार असेल, ज्या पद्धतीनं वाक्य देतो तशीच ती घेतली जातात. आणि नोट मेकिंगच्या बाबतीत नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. हे फार महत्त्वाचं आहे. व्हेरी शॉर्ट, खूप शॉर्ट, म्हणजे पॉईंट टू पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तर ते नोट मेकिंगच्या बाबतीत केलं जातं. देन नोट टेकिंगच्या बाबतीत नेक्स्ट पॉईंट आहे, ओनली गिव्स द अर्ली कन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. म्हणजे अगदी संरचना जे म्हणतो आपण सुरुवातीची, ती पूर्ण टॉपिकची संरचना ही नोट टेकिंगच्या बाबतीत आपल्याला समजू शकते. आणि नोट मेकिंगच्या बाबतीत हेल्प्स द स्टुडंट्स इन कॅप्चरिंग इट्स मेन की. मुख्य जो मुद्दा आहे तो मुद्दा समजायला विद्यार्थ्यांना फार मदत करते ते म्हणजे नोट मेकिंग. देन नोट टेकिंगकडे जाऊया आपण. लास्ट पॉईंट आहे, नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. म्हणजे नोट्स जे तयार केले जातात सोर्सेस म्हणजे जे आपल्याला स्रोत असतात नोट्ससाठीचे,
जसे आपण आईस ब्रेकर्समध्ये बघितले काय काय असतात ते, लेक्चर असतं, बुक असतं, ऑर स्पीच असतं, ऑर आर्टिकल, असे मी 4 सांगितलेले आहेत. तर ते सोर्सेस आहेत, तिथून ते केलं जातं. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. वेळ खूप कमी असल्यामुळे हातानेच केलं जातं ते. आणि असं नोट मेकिंगच्या बाबतीत घडत नाही. नोट मेकिंगच्या काय होतं बघा, कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर्स देमसेल्व्स इन हँडमेड ऑर इन कम्प्युटर टाईप्ड फॉर्म. म्हणजे लर्नर जे असतात, अध्ययन करणारे जे असतात, ते स्वतःच्या हाताने ते तयार करतात किंवा काय वेळेला ते कम्प्युटर टाईप्ड मटेरियल असू शकतं. Okay, so this is something about note making and note taking. Now I will discuss with you page number 149, and there is a discussion of the diagram, tree diagram of page number 150. Now आता आपण स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग बघायचे आहेत, तर बोर्डच्या मधून आपण स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग बघूया. Now we will discuss the styles of note making. म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने नोट मेकिंग केलं जातं. सो दिस इज फर्स्ट वन, दॅट इज टेबल फॉर्मॅटमध्ये. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळ टेबल फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन वाचून दाखवली. नोट टेकिंग नोट मेकिंग मधला डिफरन्स मी तुम्हाला सांगितला. इथं तुम्हाला तसं टेबल आपल्याला करावं लागेल. देन चार्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स असतात. त्यामध्ये बार चार्ट्स आहेत, पाय चार्ट्स आहेत, फ्लो चार्ट्स आहेत. ओके. देन नेक्स्ट वन लाईन ग्राफ, त्याला आपण आलेख म्हणतो, लाईन ड्रॉ करून दिलेला, तर तसा. Then tree diagram, so this is also important, tree diagram. Then pictograms, pictures वगैरे दिलेले असतात, चित्र ज्याला म्हणतो आपण, तर ते. आणि मॅप्स अँड प्लॅन्स. अशा पद्धतीने these are the styles. आपण आता हे सगळे प्रकार आहेत, या पद्धती, या मेथड्स आहेत, याच्यातली एक तुम्हाला एक्झामला विचारली जाते, तर तुम्ही त्याचा स्टडी करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला आता सध्या नोट मेकिंग बद्दल इतकंच सांगतोय की मला टेक्स्ट जे आहे त्या मला ते टेक्स्ट घ्यायचं आहे, म्हणून मी हा प्रकार. अदरवाईज आपण जेव्हा एक्झामला जाणार आहोत त्यावेळेला नोट मेकिंग बद्दलच्या गाईडलाईन्स मी तुम्हाला पॅराग्राफ्स वगैरे घेऊन आणखी देणार आहे. आता आपण पेज नंबर 149 वरती एक पॅराग्राफ दिला. यू कॅन जस्ट सी द पॅराग्राफ. इवन you can read it, and I am going to discuss this with the help of the डायग्राम. आपण याच्यावरती एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे पुढे, आणि ती डायग्राम आपण डिस्कस करायची आहे. आय एम जस्ट नाउ ऑन पेज नंबर 149, and here is an extract related to Ayurvedic medicine facts. Okay, so fundamentals of Ayurvedic medicine, या प्रकारचा एक आपल्याला दीर्घ असा उतारा आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. आय एम नॉट गोइंग टू रीड दॅट एक्स्ट्रॅक्ट, यू रीड इट. आफ्टर दॅट एक्स्ट्रॅक्ट देर इज ट्री डायग्राम. येस, and page number 150, here the work has been given here. Now let's complete the following diagram and represent prana and its elements. म्हणजे आयुर्वेदामध्ये प्राणाचे जे 5 एलिमेंट्स सांगितले, घटक सांगितले, त्यामध्ये अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड इथर. म्हणजे याला आपण पृथ्वी, जल, अग्नी, वायू अँड आप, या म्हणजे आकाश त्याला म्हणतो आपण. तर अशा पद्धतीचे ही तत्व आपल्याला सांगितलेली आहेत. आणि मग बॉडीमध्ये त्याचं ॲक्च्युअली काय दोष होतात, 3 दोष सांगितलेले आहेत. मी ती डायग्राम इथे केलेली आहे. यू कॅन सी द डायग्राम हिअर, अँड आय एम गोइंग टू जस्ट रीड वन बाय वन. प्राण, द डायग्राम is itself there, you can see on page 150. Basic elements of prana are these are the basic elements. And इथं तुम्ही जर बघाल, हा टायटलचा भाग सोडला तर बाकीचे जे मी ब्लॅक इंक मध्ये लिहिलेलं तुम्हाला जे दिसतंय ते इथल्या ज्या ब्लँक प्लेसेस होत्या तर त्या मी फिलअप केलेल्या आहेत. तर दिस इज फर्स्ट वन, अर्थ, देन वॉटर, फायर, एअर अँड इथर. दीज आर द 5 बेसिक एलिमेंट्स ऑफ प्राणा. मग त्याचे जे बाकीचे दोष आहेत, या तिन्हींमुळे काय काय दोष उत्पन्न होऊ शकतात आपल्या बॉडीमध्ये, ते त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये सांगितलं आहे. तर त्यातला पहिला आहे वात. वात, पित्त आणि कफ असे जे 3 दोष आहेत, the 3 deficiencies. These are the 3 deficiencies told
इन आयुर्वेदिक मेडिसिनल फॅक्ट्स. ओके, त्या वातामुळे काय, वात कशामुळे होतो, एअर अँड इथर म्हणजे रिलेटेड घटक हे आहेत, आकाश आणि वायू ह्याच्यामुळे वात आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. देन पित्त कशामुळे, तर फायर अँड वॉटर, जल आणि अग्नी याच्यामुळे होतं. कफ इथं वॉटर अँड अर्थ, कफ कशामुळे, पाणी आणि पृथ्वी या तत्वांमुळे कफ तयार होतो. आणि मग याचे बाकीचे जे पॉइंट्स, सब पॉइंट सांगितलेले आहेत, असोसिएटेड विथ, तर इथं आपल्याला हा असोसिएटेड विथ हे सगळे, आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स, ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इथं दिलेले आहेत बुक्समध्ये. थिन अँड लाईट फिजिकली, म्हणजे वात जो आहे थिन अँड लाईट फिजिकली, ड्राय स्किन, एनर्जेटिक, मेंटली रेस्टलेस, असे हे दिसतात. इथं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पित्ताचे, मीडियम बिल्ट बॉडीज, देन फेअर स्किन, स्ट्रॉंग डायजेशन, देन गुड मेंटल कॉन्सन्ट्रेशन. इकडं कफाचे बघा, लार्ज अँड हेवी इन फिजिक, देन ऑइली कॉम्प्लेक्शन, स्लो, काम अँड पीसफुल. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला हे जे आहे हे आपल्याला ही जागा आपल्याला एम्प्टी दिलेली आहे, ब्लँक दिलेली आहे, आणि मी इथे आय रीड अगेन, लार्ज अँड हेवी इन फिजिक, देन ऑइली कॉम्प्लेक्शन, स्लो अँड काम अँड पीसफुल. यू कॅन जस्ट लिसन अँड राईट इन your notebook also. Okay, इथं next last point that is imbalance shows. So imbalance, काय imbalance होतो, कशामध्ये होतो, nervous problem, then hyperactivity, then you can see sleeplessness, then tower back pains and headaches. हे सगळे आपल्याला imbalance, म्हणजे वाताचा इम्बॅलन्स झाला तर हे आपल्याला दिसून येतं. ओके, देन नेक्स्ट सगळं जे फिलअप केलेलं आहे तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघू शकता, बट स्टील आय रीड, अँगर, ॲग्रेशन, स्ट्रेस रिलेटेड कंडिशन्स, गॅस्ट्रायटिस, अल्सर, लिव्हर प्रॉब्लेम्स, हायपरटेन्शन्स हे पित्तामुळे होतात. देन मॅनिफेस्ट इमोशनली ग्रीड, देन पजेसिव्हनेस, आणि त्याच्यानंतर फिजिकली जर आपण बघायला गेलो तर इथं काय होतं की मॅनिफेस्ट काय होतं, इमोशनल होतो तो माणूस जर कफ झाला, ग्रीड, पजेसिव्हनेस वाढतो, देन फिजिकली काय होतं, ओबेसिटी वाढायला लागते, अँड ब्रॉन्कायटिस, फटीग, थकवा, सायनस प्रॉब्लेम्स, हे सगळे याच्यामध्ये. मला बाकीचे कुठे कारण डिस्कस न करता आपण जर बघितलं, दिस इज फायर अँड दिस ऑल्सो द प्लेस, जसं की मी ब्लॅक इंकने जे केलेले आहे ते सगळं तुम्हाला तिथं फायर अँड वॉटर, ओके. सो दीज आर द point number, this water, then this and this, these are blank places I have given you. Okay, so I will discuss the next example. What is that? Now I'll read example. Transfer the above information in the form of table. हीच इन्फॉर्मेशन टेबल फॉर्म मध्ये ट्रान्सफर करा म्हणून सांगितलंय, म्हणजे बदला म्हणून सांगितलंय. तर आपण टेबल फॉर्म मध्ये ती डायग्राम आता आपण बघायची आहे. व्हॉट इज दॅट, इथे आपल्याला क्लिअर सप्लाय केलेले आहेत, आपण ते बघूया. ओके, सो दिस इज द टेबल आय हॅव ड्रॉन हिअर ऑन द बोर्ड. The title has been given in the text is this bodily process. Okay, so whatever written in the blue ink, by the blue ink, आपण हे ब्ल्यू इंक मध्ये लिहिलेलं जे मी आहे इथं ते तू सगळे आपल्याला इथं fill in the blanks बघता येते. ओके, आय रीड. द फर्स्ट इज दोषास, म्हणजे दोष कुठले कुठले असतात ते. असोसिएटेड विथ, कशाशी असोसिएट केले, म्हणजे ह्याच्या आधी आपण जी डायग्राम बघितली ट्री डायग्राम तीच आपण कन्वर्ट टेबल मध्ये केलेली आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स अँड इम्बॅलन्स कॉजेस, जसं की तिकडे पण आपण बघितलं होतं. नाव द
what are the deficiencies or दोष what we say that दोष कुठले कुठले आहेत वात पित्त आणि कफ टेक्स्टबुक मध्ये तसं दिलेलं आहे 1 by 1 आणि आपण पुढे जाऊया असोसिएटेड विथ कशाशी संबंधित आहे एअर अँड इथर एअर आणि इथर याच्याशी संबंधित म्हणजे हवा आणि आकाश ज्याला म्हणतो आपण तर ते ओके नेक्स्ट दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे तर ते म्हणजे एनर्जेटिक ओके एनर्जेटिक हे कॅरेक्टरिस्टिक त्याचा गुणधर्म आहे इम्बॅलन्स कॉजेस काय त्याचं काय कॉज काय नर्वस प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर इकडे आपण पित्ताच्या बाबतीत बघूया फायर अँड वॉटर हे असोसिएटेड आहेत त्याच्याशी संबंधित अग्नी आणि जल हे तत्व आहे ना तर त्याच्याशी संबंधित पित्त आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रॉंग डायजेशन आणि इम्बॅलन्स कॉज कुठला तर ॲग्रेशन होत असतं पित्त झाल्यानंतर ओके देन कफ त्याचं असोसिएटेड आपल्याला विचारलंय वॉटर अँड अर्थ कॅरेक्टरिस्टिक्स विचारलंय दॅट इज स्लो अँड इम्बॅलन्स कॉज दॅट इज ग्रीड तर अशा पद्धतीने हा टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करू शकता टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे जे मी हा एक पॉईंट आय जस्ट गोइंग टू मार्क इट दिस इज हे मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स म्हणून आपल्याला दिलेलं बघायला मिळतं तुम्ही यू जस्ट हॅव इट एवढं सगळं आपल्यासाठी नवीन आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे नर्वस प्रॉब्लेम ॲग्रेशन स्लो वॉटर अँड अर्थ फायर अँड वॉटर एनर्जेटिक अशा पद्धतीची मी दिली तुम्ही स्क्रीनशॉट त्याचं घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या बुकमधलं जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते भरू शकता आता त्याच्या पुढे ब्रेन स्टॉर्मिंग आपल्याला दिलं आहे तर मी ॲक्टिव्हिटी फक्त वाचतो येस आय रीड द ॲक्टिव्हिटी अँड आय विल गिव्ह सम वर्क टू यू रीड पेज नंबर 151 ॲक्टिव्हिटी 1 रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज आता जो पॅराग्राफ दिला आहे आपल्याला तुम्ही बघू शकता तो you can just have it you just read it the paragraph is very lengthy one you have to read it on your own मी ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या पॉसिबल आहेत त्या तुम्हाला मी देणार आहे तुम्ही ह्या पॅराग्राफवरती आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर पेज नंबर 152 वरती त्या ॲक्टिव्हिटीज आहेत कम्प्लीट द फॉलोइंग पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ द अबाउट टेक्स्ट म्हणजे पान नंबर 151 वरती दिलेलं जे टेक्स्ट आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत गिव्ह सुटेबल टायटल ओके आपण त्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या बोर्डच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करूया सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ आवर ॲक्टिव्हिटी त्याला आपण टायटल दिलं आहे त्यांनी सांगितलं जसं की गिव्ह टायटल सुटेबल टायटल सेल्फ मेडिकेशन हे इथलं टायटल आहे आणि एक पार्ट त्यांनी दिला आहे ए दिला आहे टेक्स्टबुकमध्ये पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग 100 years ओके आणि त्याच्यानंतर मग हे जे मी बी पॉईंट त्याच्यातला तुम्हाला मी देतोय लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक सो दिस इज लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक बी C1 that is limited to the treatment of symptoms then D people with certain lifestyle disorders mainly resorts to it तर हे आपल्याला मी 3 दिलेली आहेत पॉईंट बी सी अँड डी पुन्हा मी एकदा वाचतो लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक तुम्ही तिथं तशा पद्धतीने लिहू शकता पेज नंबर 152 वरती आपल्याला असं वर्क दिलेलं आहे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे देन नेक्स्ट वन दॅट इज लिमिटेड टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स अँड लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज पीपल विथ सर्टन लाईफस्टाईल डिसऑर्डर मेनली रिसॉर्ट्स टू इट याचा पुढचा भाग आपण आता बघूया नाव कम टू द सेकंड पार्ट ऑफ द फर्स्ट वन तर फर्स्ट आपण सेल्फ मेडिकेशन बघितलं आता आपण मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नोसिस वी कॅन से मेडिकल प्रिस्क्रायबिंग तर याच्यामधले हे 4 पॉईंट्स आपण बघूया स्पेसिफिक ट्रीटमेंट टू द कॉजेस ऑफ डिसीज हे सगळे आपल्याला फिलअप करायचे आहेत सगळ्या आपल्याला ब्लँक प्लेस दिलेले आहेत ए बी सी डी त्यातला ए जो मी इथे दिला आहे ए दिस इज बी दिस इज सी अँड दिस इज D. Okay, specific treatment to the causes of disease. Then second, B, correct diagnosis due to development in technology. C, that is doctor is trained to decide when to treat symptoms and when to treat causes. Then D must be sought because
सेल्फ डायग्नोसिस इज अ ग्रेटर डेंजर दॅन सेल्फ मेडिकेशन. तर आपल्याला हा दुसरा भाग आपल्याला बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकता या चार ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत. अगेन आय रीड स्पेसिफिक ट्रीटमेंट टू द causes of disease. B, that is correct diagnosis due to development in technology. C, that is doctor is trying to decide when to treat symptoms and when to treat causes. And D, that is must be sought because self diagnosis is greater danger than self medication. So हा झाला दुसरा म्हणजे सेकंड पार्ट. आपण पहिल्यातलाच तीन आपल्याला फॅकल्टीज बघायचा, हा झाला सेकंड वन. आता आपण नेक्स्ट वन बघायचा आहे. ओके, नाव कम टू द सेकंड ऍक्टिव्हिटी, दॅट इज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इन मेडिसिन विच हॅज बीन गिवन दॅट इन युअर टेक्स्ट बुक. सेकंड पॉईंट अँड ड्रग थेरपी हे दिलंय तुम्हाला तिथे. आणि बाकीचे दोन पॉईंट्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. बी अँड दिस इज ए, B and C we have to write. So what is B? Improvement in public health organization, and C is rise in nutritional standards. तर इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन हे B आणि C जे आहे ते राईज इन न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स. हे झालं, ही सेकंड ऍक्टिव्हिटी झाली. नाव द थर्ड ऍक्टिव्हिटी इज देअर नंबर 3, क्लेवर ॲडव्हर्टायझिंग. क्लेवर ॲडव्हर्टायझिंग बाय फार्मा कंपनीज और फार्मास्युटिकल कंपनीज. काय काय दिलं तर तिथे ए दिला, बी अँड सी आपल्याला मारायचं. दिस इज ए, बी अँड दिस इज सी. सो टेक ॲडव्हान्टेज ऑफ पीपल्स नीड हे दिलंय आपल्याला आणि आपल्याला फिलअप करायचं आहे. विच इज दिस आय रीड एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम कॉमन अलाइनमेंट्स. अँड सी क्लेवरली प्राइस्ड ड्रग्स अपील्ड टू द सायकोलॉजिकल नीड्स ऑफ सर्टन क्रॉनिक सफर. तेव्हा हे दोन बी अँड सी इथं दिले आपल्याला फिलअप करायच्या. तुम्ही हे बघून तुम्ही फिलअप करू शकता. अँड आय होप दॅट इन अ सिंगल व्हिडिओ आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू कम्प्लीट ऑल द 3 ॲक्टिव्हिटीज. नंबर 1 आईस ब्रेकर्स, नंबर 2 द टेक्स्ट, अँड नंबर 3 द ब्रेन स्टॉर्मिंग. सगळं मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. पुढे जेव्हा नोट मेकिंगवरती आणखी एखादा व्हिडिओ बनवायचा माझा मानस आहे तेव्हा तुम्हाला मी नक्की आणखी काही एक्झाम्पल्स द्यायचं काम करेन. पण सध्या नोट मेकिंग करत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या मी जाता समराईज करतो. ते जरा तुम्ही नीट ऐका. नंबर 1, नोट मेकिंग करत असताना नंबर 1 दिलेला उतारा जो असतो तो काळजीपूर्वक आपण वाचा. सो रीड विथ केअरफुल अटेन्शन द एक्स्ट्रॅक्ट विच हॅज बीन गिवन. त्यानंतर आपल्याला नंबर 2 मेन जे पॉईंट्स आहेत ते मेन पॉईंट्स आपण निश्चित करायचे आहेत. सो डिसाईड द मेन पॉईंट्स. आफ्टरवर्ड्स तुम्ही टायटल तिथं शोधायचं आहे त्या ह्याच्यामध्ये जो तुम्हाला अनसीन एक्स्ट्रॅक्ट दिला जातो, ज्यामध्ये शक्यतो टायटल प्रश्नामध्ये दिलेलं असतं किंवा तुम्हाला जी डायग्राम प्रोव्हाइड केलेली असते त्याच्यामध्ये असतं. पण आपण ते नसेल तर कीवर्ड्सवरून टायटल तुम्ही शोधू शकता. नंबर नेक्स्ट, मुद्दा असेल तर मुद्द्यांचं स्पष्टीकरण संपूर्ण टाळायचं, फक्त मुद्दाच तिथे घ्या. ओनली पॉइंट्स यू शुड सिलेक्ट. नंबर 5, देअर शुड नॉट बी एनी फुल सेंटेन्सेस. पूर्ण वाक्य असू नयेत, ओनली पॉइंट्स. आणि महत्त्वाचं जे आहे, खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं प्रेझेंटेशन, ते सादरीकरण. म्हणजे कमीत कमी आवश्यक मुद्द्यांचा त्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक मुद्द्यांचा समावेश करा आणि नीटनेटका आणि व्यवस्थित सादरीकरण करा. नोट मेकिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कंटेंट वर्ड्स हे लक्षात ठेवा. कंटेंट वर्ड्स याच्यामध्ये नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब हे येतील. आणि नोट मेकिंग करताना स्ट्रक्चर हे फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जाईल, म्हणजे पाय चार्ट दिला जाईल किंवा टेबल दिला जाईल, जसा दिला तसा पेपरमध्ये ड्रॉ करा आणि जे पॉईंट्स मला फिलअप करायला सांगितलं त्या पद्धतीने ते करा. आय होप दॅट यू शुड you are going to understand the topic well. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असले तर तुम्ही सगळ्यात जास्त जे रिमोट एरियामध्ये विद्यार्थी आहेत ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोचवावेत आणि आपण शिकण्याचा आनंद घ्यावा. ओके, माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्ही कमेंट करत चला. यायला लागलेच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आणि त्याच्या अनुषंगाने माझ्यातली इम्प्रूव्हमेंटसुद्धा मी करायचा प्रयत्न करतोय. ओके, थँक्यू सो मच.